हे राज्य बाबा इथे इच्छा दौडू लागली, मोहीमच्या इच्छेवर दौडू लागल्या आणि तमाम मराठ्यांचं साम्राज्य एक वडीला जाऊन तळाच्यावर गर्दन पेन करून राहिलं आणि येथे रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकार झालं. सगळं गुणमंडित अखंड लक्षणांपुढं राजकार्य धुरंधर राजा धीराज महाराज, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की. ही ठिकाणी रायगडाच्या कणाकणाला मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला विझून गेली. शुभा उभा करता झाला आणि कामगारांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य उभं राहिलं. औरंगजेब कोणी साधा माणूस नव्हता. आशिया खंडातील सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आणि आशिया खंडातील सगळ्यात छोटं साम्राज्य म्हणजे माझ्या शिवबाचं. काबूल पासून कन्यारपर्यंत आणि गंगेपासून यमुनेपर्यंत अशा ज्याच्या साम्राज्याचा विस्तार असा औरंगजेब आणि अवघ्या 6.5 जिल्ह्यापर्यंत पसरलेलं म्हणजे माझ्या शिवबाचं राज्य. म्हणजे औरंगजेब मनभर आहे तर स्वराज्य गणभर आहे. मग एक गणभर स्वराज्य औरंगजेबाला का चिडायचं आहे? अरे तिकडे आदिलशाही आहे, तिकडे या तिकडे अफगाणिस्तान तसंच आहे, मग हे स्वराज्यच का? याचं उत्तर औरंगजेबच्या मृत्यूपत्रिकेमध्ये लिहितो की वीरांचं राज्य आबादचं आहे, नगरचं राज्य निजामशाहचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशाहचं आहे, पण इथला महाराष्ट्राचं राज्य कुठल्या राजा सम्राट बादशाहचं असून हे राज्य इथल्या रयतेचं आहे. आणि जेथे राज्य रयतेचं असतं तिथे माणसं मरायला आणि मारायला कधीच मागे पुढे बघत नाही आणि हाच सर्वात मोठा धोका असा औरंगजेबाला